आपल्याला सांगाल कोण? आम्ही सांगण्याच्या पुढे गेलो. आम्हाला काय आता आमच्या पुढे बसलं का खरंय 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 पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या चालली घरी. मराल भाऊ मराल मराल मराल. हा विनोद आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय. आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे देईल. दिले. बागायतदाराकडे काय वांग आहे. कडक कपडे घालते मुंबई निघत आहे आणि 1.5 लाखाची वाट पाहते. नाही आले लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गावंडीची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले. राई रुक्माबाई म्हणून गोरी बायको कधी करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे. कांदी लावाया चालत, ती मूस लागवडीला चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या गेल्या त्या. आणि मग ते आम्हाला त्या तिंडी गावा निघणार. प्रस्थान कधी प्रस्थान. वाक्य लिहून घ्या. बाहेर रंगाच्या नादी लागू नका. आंतररंग पहा. लग्नात गेलेली सगळी माणसं कोणाकडे पाहतात. लग्न लागताना नवरी क. कारण लग्नात सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोणता. भयानक प्राणी तो नवरी. इथल्या फटीत चमकी भरली. याच्यावर एक पट्टा चढीची वयच्या वर. तळपायाला मी दिलावी. गुरुवारी लग्न झालं. शुक्रवारी नवरी गेली. शनिवारी जात नाही गेली. सोमवारी आली. ज्याचं लग्न गुरुवारी झालं ते स्टँडच होत. नवरी आली तर काय पाहणार. नवरी इष्टीतून उतारली. यानं पाहिली पण हे 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहिलं. हीच होती का गुरुवारी. आपल्याला का धोका बसला का काय. ही गुरुवारी अशी होती. सोमवारी अशी दिसती. मग ही मंगळवारी कशी दिसत. तो क्वार्टर अन्नच हानी म्हणला घरी आला. बरबाद झाला. वरी भगवा झाला नाने.
इथं नाचलं पाहिजे. लोक डांबरीवर नाचत इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता कळला देवाचा इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी 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 जीप काढून एक प्राणी पळतो कुत्रा तोही एकच महिना. हा टॉमी कव्हाय नाचतो. एकानं काल लग्नात चुम्मा दे गाण्याला शिट्टी आणली. क्वार्टर प्याला ती भंगार बापाची पैदास निवास. त्याला चपला चोरायच्या असतील दुसरे. एकानं चुमा दे गाण्याला शिट्टी हांडी निभार. हवा पडून जावा का नाही. चड्डी मागच उपासली. चड्डी बी चीन होती पण दार करून उपासली. तरी बाकीचे म्हणले यंदा गणपती म्हणाला अध्यक्ष त्यालाच करायचे. चला थोडं पुढं. ते म्हणा पुढं आपल्याला जायचंच का. अजून इच्छा सापडली नाही. माझ्या तोंडातलं वाक्य होतं तुम्ही जे आयुष्यात जेवढं कमावले ते आहे का भास आहे. भास. आणि भासाला खरं मानणं हे आज्ञाने इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ दे. मी आता रिटायर झालेला कीर्तनकार आहे. तरी 3 करतो रोज. मी काही सिजनेबल बोन आहे. आपला कसाही महिना निघो 85 90 80 85 कीर्तन महिना. असे 90चेच महिने काढतो मी. जवळ सापडलं तर 4th काढतो. आपला 5चा विक्रम आहे माझा. आता जर कुठं असताना 15-20 किलोमीटर धरलं 4th मी. 3 तास चालू करतो रोज. मी काही सिजनेबल बोन आहे मला. कोणताही महिना निघू आपला तेवढंच काम. 80 90 85 हाफ सीझन 50 आहे आपला. हाफ सीझन नस कीर्तन म्हणजे हाफ सीझन. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज. माझे पाय सपाट झाले तू बरोबर मार. पण ही मी मरण ना मारत म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपलीच आठवण येईल यातले कोणतीच वाक्य कधी खोटे ठरणार नाही. थोडं कानाला वाईट वाटतं बा महाराज डायरेक्ट बोलतो नाही. त्याला आता पर्याय. आणि मी तुमच्या मुलासारखे तुम्ही माझ्या मायबापासारखे. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला थोडं फार वाईट का बोलू नये. आणि तुम्ही सुधारायचं म्हणून ते थोडं का सहन करू नये. आता एखाद्या कॉलेजच्या पोराला वाटतं ना मामा आम्हाला पोरं बोला. तुला कॉलेजला जाऊन कळत काय. मी स्वतः BSc BEd माणूस आहे. पोरव माझ्या अवतरव नका जाऊ. तुला काय वांग कळतो. अभ्यास काही करीत नाही. जिंदगी उदास झाली. काय झालं तिचं जमल्यातच असं कळलं ना. मर मग. दुसरं वाक्य सांगतो. पवाराबांच्या विष्णुचंदनाला
पाया पडतो सगळ्या पोरांच्या. पोरांनो, तुम्हाला जे क्षेत्र आवडत असेल ना त्या क्षेत्रात तुम्ही कष्ट करा, तुम्हाला यश येणार. वाजवणं आवडतं ना तुम्हाला, प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना, प्रॅक्टिस करा. नाही गायन आवडत, कीर्तन ऐकायचं आवडतं ना, येऊन बसत जा. नाही आवडत, भजन करा. नाही भजन करत, शेती करा. नाही शेतीत आवडत, व्यापार करा. नाही व्यापार करायचा, दुकानदारी करा. कोणाच्या घरात काम करा, लोकांच्या गाड्या पुसा. पण तुम्हाला जी गोष्ट आवडते, नाही तुझं शाळेत डोकं चालत, पैलवान हो. पैलवान होणे काही सोपं नाही. आटीतटी झाली का नाही महाराष्ट्र केस, पैलवान हो. आणि तुला याच्यातलं काही जमत नसल, जागा मोकळी कर. तू दुसऱ्याला राहू देते, तुला ठेवून काय करायचं. 48% मार्क पडले टोनग्या तुला. तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, तुला भोंगळा करून हाणला पाहिजे रे. आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायशी. काय करायचं तुला सायन्सला घालून. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. का करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. काय करतो. त्याची आई म्हणली असू दे 48, त्यांना ते नव्हते. म्हणजे अशीच येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ करून द्यायची. गाव आजच्या जगात क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे. आज काय पाहिजे, अरे मार्कशीटवर इतके मार्क पाहिजे का टेबलवर ठेवल्याबरोबर ऍडमिशन झालं पाहिजे. 47 आणि 48 कोण खात. कोण इथं 4थी झालेला शिक्षक होत होता, 7वी झालेला मुख्याध्यापक होत होता आणि मॅट्रिक झालेला प्राध्यापक होत होता. आता इथे MA BEd शिपाई, काही रिटायर झाले, परमनंट नाही झाली. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही चालू झाला. तुला कुठून येतो मारायला. तू बरं आहे असंच गणपती बोलवाया. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ नये म्हणा. तुम्ही तो नाच सोडूनच द्या. आता तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. सपाश टाइम आलपा बायको नाही मिळणार. अरे बायका देतीलच कशा. कशी काय बायका देतील तुम्हाला. 17ला तर कोठरी पेता तुम्ही, 18ला तर गोवे खाता तुम्ही, 20ला तुम्हाला काय आखली बायको द्यायला. रुपड्या तरी कमवायची दानत आहे का. आता तहसीलदार मुलगी, प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती पर्यंत महिला आहेत. आज सगळ्या क्षेत्रात टॉपला कोण आहे. मुलगी तहसीलदार आहे म्हणलं, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, तिला 90% मार्क आहे, तिला 95% नवर देऊ नको. तुमच्यापैकी कोणला 95 इथं माझ्या पुढे बोटवर कर. 1 मिनिटात बायको देतो मी तुला, 1 मिनिटात. मला हालून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. आता तू 48 अगरबत्ती कुठं लावतो रे याड्या. पाठी नाही आता बायको नाही तो ना. आता लग्न न झालेल्या पोराला एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. आता इथून पुढे मामाच तुमचा पांडुरंग. मामीच तुमची रुक्मिणी. तुझ्या मामाला मुलगी आहे का. किती. तुम्ही भाऊकीचा नाही, एकटाच आहे का. कल्याण तुझ्या मामाला आहे का मुलगी. नाही मी आला तू. तुझ्या मामाला मुलगी नाही, झाला कोस आहे. तुझ्या मामाला नाही का, मामाचंच लगीन झालं नाही. मामाच तसा आहे. आता याचा कमा माझं कीर्तन ऐकून गेलो 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर. आणि एकटाच हसवतो घरी गेलो एकटा. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणत पुढं आपल्याला जायचंच का. मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला, इच्छा तुम्हाला सापडली का. अजून सापडली नाही. आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, आपण आयुष्यात एवढं कमवलंय तो भास आहे. इथं आपण होतो आणि भासाला खरं मानणं. आता हे जाऊ दे आपलं नाही, हेच तरी कुठं आपलं आहे. आणि यालाच लोक म्हणतात बस इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, अंडरपॅन्ट आहे. चमड्यावर प्रेम करू नका. चमड ज्या भगवंताने दिलं त्याच्यावर प्रेम करा.
प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. त्याची भंगार भंगार प्रेम नाही करायचं. पोरगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, दर्जा आहे. मुलगी B.Tech आहे, पोरगा M.Tech आहे, हो द्या प्रेम, दर्जा आहे. पोरगी 12वीला आणि पोरगा उंडेच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे यार. काय प्रेम आहे, कुणावर प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं बिनमिशीच. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज. तांदूळ टाकीत नाही, इकडं तिकडे पाहतो खाली टाकून. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. प्युअर शेमडी पोरगी, आणि तिच्या प्रेमात हे पडलं. तिला हे काय म्हणतं माहितीये का? कुंपी कुंपी मेरे दिल में दोन मेले भाऊ टमाट्याचा औषध, आणि त्याला अंडरपॅन्ट नाही तरी ते तिला म्हणते अगर तुम चैन वर चैन असा हल्ला तिच्या भावानं धरून. मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचं का? अरे आता इथे एक व्याख्या शिकायची आपल्याला. हे आपलं नाही तरी आपण हे म्हणतोय माझं आहे, हे तर जाऊ दे, हे तर नाहीच, पण हे आपलं नाही. मग ऐकून घे, एक व्याख्या क्लिअर करून घेतो. पहिली इच्छेची व्याख्या सांगतो. ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे. हिला मी कुणीतरी आहे हा अहंकार आहे. परत ऐका बरं का व्याख्या. ही प्रकृती आहे,
पण हिला मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, मी शिक्षक आहे, मी तलाठी आहे, मी ग्रामसेवक आहे, माझी बायको अंगणवाडीला आहे. हा अहंकार आहे या प्रकृतीला. मी सरपंच आहे, मी ग्रामसेवक आहे, मी 12वी आर्टला आहे, मी 12वी सायन्सला आहे, मी ITI ला आहे. हा ह्या प्रकृतीला झालेला अहंकार आहे. मग मला एक व्याख्या सांगायची तुम्हाला जाणकार माणसांसाठी. प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं. प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं म्हणजे प्रकृतीला मी कुणीतरी आहे हा काय झाला अहंकार. आणि दोघांच्या पोटी जी मुलगी जन्माला आली तिचं नाव आहे इच्छा. इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती आणि इच्छेचा प्रियकर आहे मन. आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही, पण इच्छेला काम आहे. म्हणून 7व्या अध्यायात अशी ओवी आहे, इच्छा ही कुमारी झाली ते कामात ते तारुण्य आले. इच्छेला काम आहे पण कामाची तृप्ती होणार नाही, कारण तो गडी नपुसक आहे. तिचा जो प्रियकर आहे तो नपुसक आहे. मग व्याख्यान किंट ऐका. इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती, इच्छेचा प्रियकर आहे मन. आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला बाळ होणार नाही, पण इच्छेला काम आहे. आणि काम अतृप्त राहिला का जो तयार होतो त्याचं नाव क्रोध. मनासारखं घडलं नाही तयार. मग बलात्काराचं मूळ आहे काम, आणि काम अतृप्त राहिल्यामुळे जो तयार झाला त्याचं नाव आहे क्रोध. आणि 99% लोक आज क्रोधानं संपली. पाया पडून सांगतो तुम्हाला, कितीही राग येऊ द्या, 1-2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. रागाला थोडा आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याचे फळ फार वाईट आहे. कॉफी करायला 2च मिनिटं आहे, प्राध्यापकाला दम द्यायला काय लागत, पण आयुष्याची बरबादी झाली त्याचं काय. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडलं त्या सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला. तो सरांना म्हणतो भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी बाजाराची पाळी आली हाताने ना. राग आकला, नवरा बायकोचं भांडण झालं, हो द्या ना, हो द्या, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिला भुकू द्या, थोडं भुकू द्या. ती काय पिसाळली का, यानं लगेच उचलून आपटली, जाग्यावर मेली होत. 29 वर्ष जाऊन बसलं, घ्यायला नाही द्या. माझी भाषा नाही, 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या आहेत. ओव्या ऐका कशा आहेत त्या. शेळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरी बिन बांधिती, चिखले बिन रोविती, पाशके बिन गोविती, हे ज्ञान निधीचे भुजंग. दोरी नसताना बांधतात, चिखल नसताना बुडवतात, आणि काहीच नसताना माणसाला संपवतात. हे फक्त 6 जण आहे. त्याच्यातला भयानक आहे काम, आणि दुसरा आहे क्रोध. काम म्हणजे सोपा नाही. कापड दुकानापुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असते ना, प्लास्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसाची पाहतात. प्लास्टिकचे काय हत्यार. वा वा वा. माझी भाषा नाही, एक उदाहरण एका मिनिटात सांगतो, पुढे जातो. प्रमाण सगळं सांगून टाकतो तुम्हाला. विश्वामित्र तपया खानी कुत्रा वणिंडे वणी 80 भुलले थोर थोर तिथे जीव किती पामा. तुम्ही वळवळ करायचं नाही. दाढी जमिनीवर टिकली होती विश्वामित्राची, भाऊ दाढी. इंद्राला भीती वाटली, खुर्चीवर बसत काय. इंद्र दाढीला हात लावून बसला, मला मिठलंच आपलं. नाचणारी बाई गेली आणि इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय आर बिकम नर्वस, यानं सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. यानं सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, यानं सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणली याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट वरी अबाउट यू, डोंट टेक एनी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तुम्ही या कामाची जबाबदारी माझ्यावर सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बेळ्या काढल्या, मिक्सिंग केलं. महिला म्हणजे पुरीनं ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिल्यांदा फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि शेवटी सिरॅमिक्स करावं लागतं. आता हे मी सांगू का. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. यानं डोळेच उघडले, तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी है. तिने सांगितलं दाढी बिडी काढून टाका. नेसला बरमुडन पाहता काय माया. तिने इंद्राला सांगितलं दाढीचा हात काढा, प्रमाण लिहून ठेवा. विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वणी. ऐसा एवढा मोठा विश्वामित्र पण कुत्रा झाला. तिने सांगितलं दाढीचा हात काढा, काम ओके.
काम म्हणजे खेळ नाही, श्रीये भोवती. वा 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 वा, नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती. वाडा आहे बिडी नाही राहिली, काही ना वाडा आहे बिडी. महाराज फक्त सुरदास रस्त्याने चालले, सुरदासाला तहान लागली म्हणून सुरदास विहिरीवर पाणी प्यायला गेले. एक बाई पाणी ओढत होती, पण ती वारकरी होती, वारकरीची बायको होती ती. तिला यांनी सांगितलं मला पाणी दे. तिनं हातावर पाणी ओतलं भोपळ्यातून. सुरदास पाणी प्यायले महाराज, आणि सर नजर गेली पाणी प्यायचं झाल्यावर, तर तिचा चेहरा त्याला दिसला सुरदासाला. गडीच बिघडला, तिच्या मागच गेला तिच्या घरी. तिच्या नवऱ्याने विचारलं तुमची काय सेवा करू, इथं लय मार्मिक आहे का? त्याने सांगितलं मला काहीच नको, मला 2 दामन द्या. दामन का आहे का? बरं का, ज्या बाईनं मला पाणी दिलं ती मला आई दिसायला लागत होती, ती मला बहीण दिसायला लागत होती, पण माझे डोळे इतके पापी आहे मला तिच्यात काम दिसला. तुळजासने 2 दामन घेतले आणि खास दिवशी स्वतःच्या डोळ्यात बसले, डोळ्याची बुबुरं बाहेर काढली. तेच भक्त तुळशीदास झाले. हा गडी काय एवढा सोपा नाही, खतरनाक गडी हा. एकटा गडी 82% काम करतो हा. बरं हे इतकं हलकट आहे महाराज, हे जर एका जाग्यावर उभं राहिलं हे एकटं 1.5 किलोमीटर जाऊन येते. याला माहीत सुद्धा होत नाही हा पुढे गेला. बरं याचं असं वैशिष्ट्य, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला लागते. आणि ही सगळी हलकट याचा ऐकत हा गडीच डेंजर आहे. हे निघालं फिरायला हवाताच बरोबर, यानं पाहिली कलवरी, याला आवडली, याला लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल, होतं कौरी क्षेत्राच्या बाहेर, याचं नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला नासा रेटावाला धरून पोरगी पाहिली, डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्या गावात. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? रुक्माईचा पती. आता आपल्याला सापडली तशी इच्छा. आता सापडायचं मन लय पटकन सापडला. तुझं नाव काय? विनेश. अवघड आहे तुझं रे. आकाश. आकाश का तुझं? अरुण. अरविंद. वा तुझं रे? हर्षल. नाव चांगली तुझा. बरं कसं आहे असं, चला याचं नाव हर्षल आहे, याचं नाव सार्थक आहे, कोणतंही असं. आता फक्त तुम्ही आम्हाला पटापटा उत्तर द्यायचे. हर्षल हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं आहे.
मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे खरी आहे का खोटी? खोटी आहे. मग तुम्ही मी खऱ्यासाठी मेलो का खोट्यासाठी? असं कधी घडलं का मालक मिळाला आणि बांगला रडला? मालकीन मेलीन, साड्यांचं कपाट नदीपर्यंत आलं, तू गेले आम्हाला कोण नेस नाही. एकच वाक्य सांगतो म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला मुद्दा. बंगला जड आहे, कपाट जड आहे, आणि हा जीव आहे. जीवानं जीवावर प्रेम करावं, जीवानं झाडावर प्रेम करू नये. आणि जीवानं झाडावर प्रेम केलं का त्याला दुःख होणार. आता हर्षल कसा तयार झाला पटकन बनवून दाखवतो तुम्हाला. पोरगच बनवून दाखवतो तुम्हाला पटकन. कीर्तनात लवकर पोर होते. आता लय भारी काय का बनवून दाखवतो. कोणाला लागलं तर लिहून घ्या. श्री संघ जर नीट आहे का, श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होती. आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. ऐका आता, श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा, विषम तिथीला झालं तर मुलगी. आणि उदाहरण जर ऐकायचे असले भजनी म्हणाला तर माळ करायला. पुलश्य नावाच्या ऋषीने सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता तर त्याच्या पोटी रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला तर त्याच्या पोटी हिरण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणून संघ केला तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं माया पोरला बापा शिकवा, कोणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा, बापाची पेन नाही. कोणी उठायचं आपल्या पोरला बाप होत्याचं याडं निघलं तुझं कुठे शिकतो. कोणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोण ट्रिप येतं बावलाटासारखं. कोणी उठायचं काय करायचं चालत असं नाही. नाही 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 जे पेरलं ते उगावणार. आता बाळ कसं तयार होतं पटकन ऐका, बनवूनच दाखवतो पटक्यात. श्री संघ समतिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आशु वेळेला झाला तर संतती खराब होते. पुढे ऐका, पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. हा चला गड्यांना चौथा लागला गेले. चला आता फटकन चला. पहिल्या महिन्यात डोकं येतं, पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाड, पाचव्या महिन्यामध्ये स्किन येते, स्किन म्हणजे चमडं, आणि सहाव्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलं हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपावी सोनिया. एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेलं. ती बायको जवळ खुईन. इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला तिचा साडीचा थोडा कोपरा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का बापेची आई. मग एखादी बाई बसलेली म्हणेल महाराज बाळ बाहेर येते, बाळ येतं, याला काही पुरावा आहे का. पटकन पुरावा लिहून घ्या. पुरावे लिहून घ्या. आई साहेबांना डोळे लागले होते तेव्हा राजे शिवाजी पोटात होते, आणि आई साहेबांनी मेहनतली तलवार काढून राजे शहाजींना सांगितलं होतं माझे डोळे ऐकायला तुम्हाला जड जाईल, मेहनतली तलवार काढा आणि माझे डोळे ऐका. हुकुमशाही संपणार, जुलूमशाही संपणार आणि राजे छत्रपती जन्माला येणार. तेव्हा आई साहेबांनी रामायण महाभारत वाचलं होतं. एखादी बाई म्हणेल ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. तू इंटरनेट मध्ये नसल्या व्हॉट्सअप चालेलच कसं. मग दुसरं उदाहरण, हनुमंतराय रामासमोर उभे आहेत. भारी काय का, हनुमंतराय रामासमोर उभे आहेत आणि रामचंद्राला हनुमंतराय म्हणतात आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही,
माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या आईला दर्शन द्यावं. आम्हाला रामाला आनंद वाटला कारण भक्ताच्या आईला भेटायचं. राम समोर आले आणि अंजनी माते समोर उभे राहिली. अंजनी माता सीतामाई लक्ष्मण भाऊजी उभे राहिल्या आणि अंजनी माता सीतामाईच्या पायाला वाकल्या पाया पडायला. पण सीतेच्या तोंडातला शब्द गेलता हनुमंतामुळे मी सापडले. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेला दाटून आलं मुलाची बातमी चांगली. आणि रामांच्या मुखातून शब्द बाहेर गेला तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. रडल्या अंजनी माता काय माझ्या मुलाचा पराक्रम आहे. पण त्याच वेळेस रामाच्या मुखातून शब्द गेला लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली आणि खास दिशा हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार शांत झाला. अंजनी मातेनं का मारला हनुमंतराला. अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला महाराज आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार अंजनी मातेनं हनुमंता समोर स्वतःच्या दगडावर समोरच्या दगडावर उडवली. स्वतःच्या स्तनातली धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाला चीर पडली महाराज चीर. आणि मग अंजनी माते हनुमंताच्या पाठीवर हात टाकला आणि सांगितलं मी तुला का मारलं सांगतो. माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलंय आणि तू माझं दूध प्यालाय. माझं दूध प्यायला असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत तू काय पिशवीतलं दूध प्याला का. तू माझ्या दुधाची ताकद आहे. हे 96 कोटी रक्त आहे. या रक्ताचा नियम माहिती तुम्हाला काय. हे बुटाची पॉलिश करून जागणार रक्त आहे. बुट चाटून जागणार रक्त नाही. क्वार्टर पिऊन कोणाचा तर कोणाची तरी 15ची प्यायची कोणाला तरी जिंदाबाद करायचं इतकं भंगार रक्त नाही. या रक्ताचं एकच वाक्य सांगत मला राजे जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत समजावं तुम्ही बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. आई साहेब मी माझ्या पोराच्या लग्नामध्ये डोक्याला तुरा फेट्याला तुरा काढून हिंडवावं आणि जनतेच्या राजानं लढायला जावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे गोवा खाऊन थोबाड सडणार आणि कशाला हा इतिहास सांगणार. नाही नाही वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 पळत होतो. वाघ वाघ म्हणजे आपले वाघ नाही आपला 5च्या पुढं वाघ. मागून खिचडी फाटेल पुढच्या लावून तो फडून टाकेन फडून टाकेन. मग ही कोण शिवील थोडी उतारली का झाला बिबट्या. सकाळी लागला 5 उसने मागा झाला कोला. भंगार नाही एवढी एवढी कोटरी पेतात लाज नाही आबरू नाही बेशरम. आईनं काय केलंय बापानं केलंय काय त्याला लाजा नाही. माझ्या बापानं डोक्यावर दगड बांधून डोक्यावर दगड वाहून घर बांधलंय. माझ्या आईनं मजुरीने जाऊन मला शिकवलंय. काही शरम नाही महाराज. माझा बाप बिचारा अजूनही दाढीला साबण लावित नाही पाणी लावून दाढी करतोय. माझी आई अजून डोक्याला 3-3 दिवस तेल लावित नाही आणि माझ्या मोबाईलचं रोजचं बिल 100 रुपये. काय लाजा नाही आबरू नाही बेशरम. फक्त झापलेत म्हणून नाव लिहायचे. केलाय आपण पराक्रम आता म्हणता येईन वावर आपलं नाही. काय भंगार काय उपयोगाचे काय उपयोग येतात. ज्यांना आई बाप कळले नाही त्यांचा काय उपयोग. कोठरी पेले म्हणजे झाली शहाणे. एक भोंगळा दारुडे नसते ना भोंगळा पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही. आणि एक लंगोटी लावून आणतो याला म्हणला का रे मोकळा हिंडतो ही घे लंगोटी. अरे मोकळे दोन्ही बी. 3 तारखेला दत्त जयंती होती. दत्त जयंती 3 तारखेला पौर्णिमा होती. महिना झाला होता काल महिना झाला. 3 कॉलेजच्या अवलादी दारू पेल्या. भंगार बापाची पैदास. त्याचा बाप चिलर मुकायचा. भाद्रपती पोळ्याला जलमेल फुल पेले टाईट झालं आणि एका लगवील लागली. ती गाडीवरून खाली उतरलं आणि लगवी सुरू केली. पौर्णिमा होती खाली विहीर होती. त्याला विहिरीत चंद्र दिसला. तो चंद्र विहिरीत पडला.
चंद्रच विहिरीत पडला. चंद्राला कस काय झालं ते 8ला होत. कॉमर्स वाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. आपल्या सगळ्याला काय किंमत आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या प्रमाण तो कुडून पाठ करत्यात. आपण रोज वाचित असून प्रमाण पाठ नाही. सायन्स वाला आला आणि बादलींवर खाट घेऊन आला. तो म्हणला प्रयोगांशिवाय विज्ञान नाही. त्यांनी बादली सोडली आणि बादली पाण्याने भरली आणि त्यांनी वर ओढली. ती जड झाली ना, ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखान तुटलं. उतारं पडलं माग. पडल्या पडल्या त्यानं वर पडलं. तर म्हणलं एका रट्यात वर गेला. अशी एकत्र करून मग कीर्तन ठेवा. काय करतो महाराज? ही लहान आली तशी मोठ्याली तशी. लहान आली काही स्विच येत काय? एका पोरला गुरुजीने सांगितलं नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्या कार्टन लिहिलं. आणि ती कार्टला गुरुजी म्हणाले 1 तो म्हणला मी लिहिणारच नाही. गुरुजी म्हणले का बरं? तुम्हाला का बरं? म्हणजे खालचा एक जगंग त्याच्यावर एक बसल्या. एक पोरग पळत आला ना. आईला म्हणलं आई मम्मी 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 आपल्याला बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली मेल्याचं थोबाड फोडील. पण तो म्हणला चाल बाहेर. आताच पप्पानी 2 4 फुलं तोडली. एक पोरग शाळेतले बडबड करत होते. त्याला गुरुजी सांगितलं उठ. कोणाला तू कोणाला आहे? ती म्हणला कोणाजवळ काय घे नाही. गुरुजी त्याला म्हणली तुझा जन्मदिवस काय? ती कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ती कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तुम्हाला खोटं बोलत काय? रविवारी सुट्टी राहती. काय करतो महाराज? अजून बाळ बाहेर आलं नाही. तुम्ही म्हणा 6व्या महिन्यात एवढा टाइम लागतो का? 7व्या महिन्यात बाळ 6व्या महिन्यामध्ये बाळ फिरायला लागतं. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी आहे. देहाची या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोलिया नाव म्हणून धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर 7वी लिहायला येते तेव्हा 18व्या अध्यायामधली 101 नंबरची ओवी आहे. ललाटीची लिहिले ते काही केलेलं मुडघ्या. आणि बाळाच्या कपाळावर नाव ठेवलं जातं. 17व्या अध्यायामधली 329 नंबरची ओवी आहे. 17व्या अध्यायामध्ये 329 नंबरची ओवी अशी उपजली. या बालकाशी नाम येत आहे. पशी ते बाळ बाहेर आलं. आजीने मांडीवर घेतलं. त्याला हर्षल हे नाव ठेवलं. आणि त्याला जी चिटकली तिचं नाव माया. आणि हा सगळा तमाशा जिनं केला तिचं नाव माया. मग हे म्हणा आणि 11:30 वाजले. तुमच्या ध्यानात आहे का 2 तास झाले? मग स्वर्गातच आपण सध्या एवढाच आनंद आहे. काय तुम्हाला आठवलं का 2 तासात आपण कुठे गेलो? आता स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या. म्हणून आज कैलासवासी
श्रीपतराव मारुती पवार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कार्यक्रमाचे